नमस्कार. विचारा रोकटोक या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोकटोक आहे आपलं खास हक्काचे व्यासपीठ. तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न आणि तुमची मतं थेट जबाबदार पदाधिकाऱ्यांपुढे मांडण्याचं महाराष्ट्रातलं एकमेव व्यासपीठ. आमच्या 1800221010 नंबर पुन्हा एकदा सांगतो, 1800221010 या टोल फ्री क्रमांकावर फोन करा आणि माझ्यासोबत तुम्ही विचारा, मतं मांडा, रोकठोक. प्रेक्षको, मृत्यूविषयी आजवर बरंच संशोधन झालंय. मृत्यूविषयी जगभरातल्या अनेक साहित्यिकांनी त्यांच्या अनेक कलाकृतीतून अनेक अंगांनी लिखाण केलेलं आहे. या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की मृत्यू नावाचं गूढ या क्षणापर्यंतही माणसाला उकललेलं नाही. मृत्यू कधी, कसा, कुठल्या स्वरूपात तुम्हाला गाठेल हे सांगता येत नाही. मात्र गेल्या काही वर्षात मृत्यूची ही मक्तेदारी रेल्वेनं संपुष्टात आणली आहे. मृत्यू जसा कल्पना नसतानाही तुम्हाला गाठू शकतो, त्याचप्रमाणे रेल्वे देखील कधीही तुमच्या जीवावर घाला घालू शकते. तुम्हाला आयुष्यातनं उठवू शकते किंवा जीवन जगण्याची तुमची प्रेरणा देखील हिरावून घेऊ शकते. मुंबईतल्या कुर्ल्याच्या मोनिका मोरेच्या बाबतीत देखील असंच काहीसं घडलंय. घाटकोपर रेल्वे स्थानकात रेल्वे पकडण्याच्या गडबडीत मोनिका मोरेला आपले दोन्ही हात गमवावे लागले. उत्तम नृत्यांगना असणाऱ्या मोनिकासाठी हा किती मोठा धक्का असेल. केवळ नृत्यांगनाच नव्हे तर ती एक उत्कृष्ट मेहंदी कलाकार आहे. आता मात्र ती स्वतःसोबत कुणाच्याही हातावर मेहंदी काढू शकणार नाही, हे वास्तव आपण स्वीकारायचं तरी कसं. बरं, मोनिकाचं वय अवघं 16 वर्षाचं. तिच्यासमोर अख्खं आयुष्य तिनं कसं काढायचं? या अपघाताची जबाबदारी नेमकी कुणाची? आर्थिक मदत मिळाली तरी दोन्ही हात गमावलेल्या मोनिकाला आणखीन किती काळ ते पुरणार आहे आणि पुढचं आयुष्य कशाच्या आधारावर काढायचं? तिला सामर्थ्य देणार तरी कोण? आणि वारंवार असे अपघात घडून देखील रेल्वे प्रशासन असं ढिम्म काय? आणि अजून किती अपघातानंतर रेल्वे खात्याचे डोळे उघडणार आहेत? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आणखी किती मोनिका या खास भागात. आणखी किती मोनिका या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते किरीट सोमय्या. किरीट सोमय्या जी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या मुलुंडच्या घरातून ते आपल्याशी आज संपर्क साधतायत. तर माझ्यासोबत आहेत अशोक मोरे. अशोक मोरे हे अपघातग्रस्त मोनिका मोरेचे वडील आहेत. अशोकजी, आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत महेंद्र पितळे. महेंद्र पितळे, आज यांना मी अशा करता बोलवलेलं आहे की महेंद्र पितळे हे 11 जुलै 2006 रोजी रेल्वेमध्ये जो बॉम्बलास्ट झाले, त्या बॉम्बलास्ट महाराष्ट्रातल्या लाखो करोडो जनतेच्या साक्षीनं, त्यांच्या सहभागानं आपण हाच प्रश्न विचारणार आहोत, त्याचं उत्तर शोधणार आहोत. आणखी किती मोनिका? पहिला प्रश्न करून मी जातोय किरीट सोमय्या यांच्याकडे. किरीट सोमय्या, तुम्ही ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणी स्वतः जाऊन आलात, त्याची दृश्य महाराष्ट्रानं पाहिली. ती दृश्य पाहिल्यानंतर कोणाच्याही अंगावर शहारा यावा आणि त्याहीपेक्षा चीड यावी अशी ती दृश्य होती. याचं कारण रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची समतल नव्हती, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले होते. असं असताना तो तितका अपघात झालेला आहे. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा त्या ठिकाणी गेलात, ज्या ठिकाणी अपघात झालेला होता, काय वाटलं आपल्याला? आपली काय प्रतिक्रिया आहे, काय निरीक्षण आहेत त्याच्यावरची? मी हा फक्त एक फोटो तुमच्या पुढे, हे बघा काय अवस्था झाली होती माझी. म्हणजे हा जो खड्डा आपल्याला दिसतोय आणि ह्या खड्ड्यानंतर ते पाहिल्यानंतर मी मोनिकाकडे गेलो आणि मोनिकाची अवस्था पाहिल्यानंतर रेल्वे मॅनेजरकडे 50 मिनिटं त्या 2-3 वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. निष्ठुरपणा कशाला म्हणतात, संवेदनहीनता कशाला म्हणतात, त्याचा प्रत्यक्ष परिचय मला त्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये दिसला. खड्डा आहे, मोठा गड्डा, आणि एक नाही अनेक ठिकाणी. त्या ठिकाणी 1.5 महिन्यापूर्वी असाच अपघात झाला होता. आणि त्यानंतर ते रेल्वे अधिकारी मला म्हणतात कि वो मोनिका प्लेटफॉर्म के सामने के साइड से आई, ऐसे हाथ रख दिए. अरे मी त्याला सांगितलं की लाज नाही वाटत? कुठल्या 16 वर्षाच्या मुलीला असं वाटणार की मी माझे हात 2 कापून देऊन टाकू?
निष्ठुरपणामध्ये शासन आणि प्रशासनाचा इतका भयानक आहे. आजपर्यंत एक मायकालाल मिनिस्टर किंवा एक पण अधिकारी न मोनिकाकडे गेला, न त्या घाटकोपरला जो रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनधिकृत खड्डा ठरवून रेल्वेने ठेवलाय एकही माणूस गेला नाही तिथे. हो, जबाबदारी कुणाची आहे, पण पुढे काय करायचं. पण सगळ्यात पहिलं एक तर काम कर. माझा बाप, मी त्याला सांगितलं तिथे आता स्टील प्लेट टाक, लवकर टाक. काल मोनिका होती, उद्या सोनिका तिथे पडणार. लेडीज कंपार्टमेंटला लागून एवढा मोठा खड्डा आहे. आणि उदय, तुमच्या माहितीसाठी 4.5 महिन्यापूर्वी रेल्वे मंत्रींना मी स्वतः गोपीनाथ मुंडेंचा बरोबर भेटलो होतो. त्यावेळी मी त्यांना सांगितलं, घाटकोपर असो, भांडूप असो, कांजूर असो, विक्रोळी असो, त्यांना प्लॅटफॉर्मची मी दुर्दशा सांगितली की आता जो कॉन्ट्रॅक्ट दिला गेला होता त्या कॉन्ट्रॅक्टरनी इतकं घाणेरडं काम केलं आहे. प्लॅटफॉर्मवर हे पहा, तुम्हाला मी ते उंची बघा, कुठे 14 इंच, कुठे 15 इंच, आणि प्लॅटफॉर्मवरचे खड्डे बघा. ही प्लॅटफॉर्मची अवस्था आहे. किरीट मी तुम्हाला अधिकाऱ्याने मी दाखवलं, किरीट हे फोटो हातात धरा. किरीट हे फोटो दोन्ही हातात धरूनच उत्तर द्या पुढचं. माझा प्रश्न तुम्हाला स्पेसिफिकली असा आहे, आमचे अनेक प्रतिनिधी कालच्या आणि आजच्या दिवसात तिथं दिवसभर जाऊन आले. मला तुम्ही सांगा, घाटकोपरला एका बाजूला प्लॅटफॉर्मची उंची योग्य तर दुसऱ्या बाजूला ती अयोग्य असं काहीसं आहे, असं त्यांच्या निदर्शनाला आलं. भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2, पूर्वीच्या ज्या जुन्या गाड्या होत्या त्या आणि प्लॅटफॉर्मची उंची याच्यामधली दरी कमी आहे. परंतु ज्या आता नवीन गाड्या आलेल्या आहेत, ज्याला निळ्या गाड्या आपण म्हणतो, त्या निळ्या गाड्यांमध्ये आणि प्लॅटफॉर्ममध्ये उंची मात्र जास्त आहेत. ते याला कारणीभूत आहे असं वाटतं का आपल्याला? दोन्ही गोष्टी आहेत. मी उदय दोन्ही प्रकारचे फोटो दाखवतो. हे प्लॅटफॉर्मच्या उंचीचे फोटो, हे पहा. आता हे जे फोटो आहे ना, हे रेल्वे अधिकाऱ्यांनी काल मला मान्य केलं. रेल्वे मंत्र्यांच्या मीटिंग मध्ये त्यांचा जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होतो त्याने कबूल केलं होतं की आमच्या नवीन गाड्या आणि ह्याच्यात काही ठिकाणी 14 इंच अंतर आहेत. कायद्याने किती अंतर असलं पाहिजे? फक्त 6 इंच. हा एक भाग, हे घाटकोपरच आहे. आता दुसरा फोटो तुम्हाला दाखवतो. हा झाला हे घाटकोप कांजूर मार्ग स्टेशन. हे प्लॅटफॉर्मवर ते खड्डे आहेत. हो, मला सांगा, मुंबईकर उतरताना, तुम्हाला माहित आहे गाडीतून डब्यातून उतरताना पीक आवर मध्ये काय हाल होतात, धक्कामुक्की होते, चढताना धावावं लागतंय. आता या खड्ड्यात मानतात. हे प्लॅटफॉर्मवर खड्डा आहे, प्लॅटफॉर्मवर. आणि हे प्लॅटफॉर्म 3.5 महिन्यापूर्वी करण्यात आलं. 3.5 महिन्यापूर्वी. किरीट सोमय्या, हा जो खड्डा तुमच्या उजव्या हातामध्ये, किरीट सोमय्या, उजव्या हातामध्ये जो खड्डा दिसतोय, तो खड्डा बुजवायला असा किती कोटी रुपये खर्च येणार आहे? हो, पहिली गोष्ट मला उदय थोडं स्पष्ट करू दे. हे त्यांनी काम 3.5 महिन्यापूर्वी केलं आहे. 3.5 महिन्यापूर्वी प्लॅटफॉर्म रिपेअर केलं, नवीन तयार केलं, असा रिपोर्ट आहे. म्हणजे 3.5 महिन्यात एवढा मोठा खड्डा, इतका मोठा. प्रेक्षक आपण पाहताय, किरीट मी येतो तुमच्याकडे. म्हणजे एकीकडे प्लॅटफॉर्मची उंची समतल नाही, नवीन आलेल्या गाड्यांच्या उंचीनुसार प्लॅटफॉर्मची उंची ऍडजस्ट केलेली नाही, तर दुसरीकडे प्लॅटफॉर्मवर खड्डे जे आता आपण आमच्या स्क्रीनवर पाहू शकताय. त्या व्यतिरिक्त प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी, किरीटने आता दाखवले त्याप्रमाणे त्या प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी 3 महिने काम केलेल्या कामाच्या निकृष्ट कामाचा एक धडधडीत पुरावा म्हणून पडलेले खड्डे. आज दिवसभर आम्ही रेल्वे प्रशासनाच्या संपर्कात होतो. आम्ही या सगळ्याची जबाबदारी रेल्वेवर टाकतोय म्हणून नव्हे, तर ही कामं कधी होणार आहेत ह्याचा जाब विचारण्याकरता आम्ही रेल्वेला इथे बोलवत होतो. परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी इथं यायला स्पष्ट नकार दिला. याचे एकमेव कारण, त्यांना असं वाटतंय की मोनिका मोरे प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी लोकक्षोभामुळे त्यांच्यावर पडेल की काय. सवाल तो नाही आहे. सवाल हा आहे की 3.5 महिन्यापूर्वी झालेल्या कामामध्ये इतकी निकृष्टता, इतकं घाण, इतकं वाईट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर रेल्वे प्रशासन काय कारवाई करणार आहे. उद्या सकाळी व्हीटी स्टेशनवर, उद्या सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनवर उतरल्यानंतर रेल्वेच्या जनरल मॅनेजरला आज हा कार्यक्रम बघणारे जाब विचारणार आहेत की नाही. याचं कारण, रेल्वेमधून आज जवळपास 60 ते 70 लाख प्रवासी
प्रवास करतात, कित्येकांना आपल्या घरी जायची घाई असते, कच्च्या बच्चांना भेटायची घाई असते, ऑफिसमध्ये लेटमार्क होऊ नये म्हणून लोक अक्षरशः कुठेही न बघता फक्त रेल्वेच्या दाराकडे बघत सुसाट धावत असतात. त्यावेळी प्लॅटफॉर्म समतल असावा, त्यावर खड्डे नसावेत असं त्यांना वाटत नाही. त्याच्याकरता आम्ही विचारणार होतो. परंतु आज रेल्वे प्रशासनाची मुजोरी इतकी की या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुद्धा यायला त्यांनी टाळाटाळ केली, नकार दिला. हे त्यांच्या असंवेदनशीलतेचं लक्षण आहे. उद्या प्रवास करणाऱ्या नागरिकांचं हे कर्तव्य आहे, रेल्वे प्रवाशांचं हे कर्तव्य आहे, रेल्वे प्रवासी संघटनांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी रेल्वेच्या जनरल मॅनेजरला याविषयी खडसून जाब विचारला पाहिजे आणि हे सगळे प्लॅटफॉर्म पुढच्या 48 तासात त्यांना दुरुस्त करायला लावलेच पाहिजेत. मला जायचं आहे अशोक मोरे यांच्याकडे. अशोक मोरे हे अपघातग्रस्त मोनिका मोरेचे वडील आहेत. यांच्या मागे कुठलीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. हे कोणी धनिक नाहीत, हे कोणी श्रीमंत कुटुंबातून आलेले नाहीत. एका साध्या मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातलं एक कुटुंब आहे. एका प्रायव्हेट कंपनीत, एका साध्या सुध्या प्रायव्हेट कंपनीत अशोक मोरे हे नोकरी करतात. आज त्यांच्यावर काय प्रसंग आलाय याची कल्पना ह्या स्टुडिओत बसल्यानंतर सुद्धा त्यांच्या बाजूला बसून मी करू शकत नाही. याचं कारण त्यांची 16 वर्षाची मुलगी आज KEM मध्ये झुंजते. अशोक मोरे, सर्वप्रथम थँक्स फॉर कमिंग. आणि हे बोलताना सुद्धा माझा अक्षरशः कंठ दाटून येतोय कारण मला कल्पना आहे तुमच्यावर काय प्रसंग आलेला आहे. सर्वप्रथम सांगा, आत्ता तुम्ही KEM हॉस्पिटलपासून आमचा हा स्टुडिओ साधारणतः 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. मोनिका मोरेची आत्ताची अवस्था नेमकी काय आहे? आता बरी आहे, म्हणजे आम्ही तिला होप्स देतोय. आता टेन्शन घेऊ नको, तू होईल. तुम्हाला हे कळलं जेव्हा पहिल्यांदा, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? काय प्रसंगातनं गेलात? स्वतःला कसं खंबीर केलं? मला तर कंट्रोलच नव्हता माझ्यावर. असं काही होतील याची कल्पनाही नव्हती. काहीच कल्पना नव्हती मला. आणि जेव्हा ते बघितलं तर मी म्हणजे का बेकार अवस्था झाली माझी, खूप खूप बेकार अवस्था. मला काहीच सुचत नव्हतं. आणि आताही तीच कंडिशन आहे. तिला बघितलं की मला कसं तरी होतं. प्रेक्षको, कल्पना करा, आज इथं अशोक मोरे बसलेत. उद्या आपल्या घरातनं क्लासला, कॉलेजला, मैत्रिणीकडे, नाटकाला, सिनेमाला, एखाद्या मॉलमध्ये फिरायला जाणारी मुलगी किंवा मुलगा या अपघातात असू शकतो आणि ह्या जागी तुम्ही बसलेले असू शकता. आज अशोक मोऱ्यांवरण्याचे दिवस आता संपले. याचं कारण रेल्वे प्रशासनाची मुजोरी आणि मुजोरपणा एवढा वाढलेला आहे की 3 महिन्यापूर्वी केलेल्या कामातले खड्डे सुद्धा यांना दिसत नाहीत. त्यावर उत्तर द्यायला माध्यमांना आपण बांधील आहोत, या रेल्वेच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपण बांधील आहोत असं त्यांना वाटत नाही. हे अधिकारी आले तरी कुठून? ही असंवेदनशीलता आली तरी कुठून? ऐन रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी तिथं एक सिग्नलचा खांब आहे आणि तो सिग्नलचा खांब असण्याकरता एक छेद दिलेला आहे आणि तो छेद तसाच आहे. तिथे साध्या किती खर्च आला असता? 5-25 हजार. त्या 5-25 हजारात स्टील प्लेट टाकल्या असत्या तर तिथे कोणीही सहज कधीही पडलं नसतं. माणसाचं धावताना नजर नेहमी समोर असते कारण त्याला रेल्वे पकडायची असते. तो काही रेल्वे स्टेशनवर बागेत बगीच्यात फिरायला आल्यासारखा येत नसतो, परंतु तो येतो त्याला काहीतरी काम असतं म्हणून आणि त्याहीपेक्षा पर्याय नाही म्हणून. आज मुंबईतलं जीवन, रेल्वेतलं जीवन इतकं असुरक्षित झालेलं आहे की आपल्याला नेमका अपघात कधी होईल, नेमका मृत्यू आपल्याशी कधी येईल, आपला नेमका अवयव कधी जाईल याची काहीही जाणीव, याची काही पुसटची कल्पनाही नसते. प्रेक्षको, असाच 11 जुलै 2006 रोजी महेंद्र पितळे यांनी संध्याकाळी 6 वाजता आपल्या ऑफिसच्या कामाकरता म्हणून संध्याकाळची गाडी पकडली आणि त्यांच्या आयुष्यात तोच घातवार, तीच घातवेळ आणि तीच घातवेळेतली गाडी आणि तेच कंपार्टमेंट आलं आणि त्यांनाही आयुष्यात आपला एक हात गमवावा लागला. आज मी त्यांना मुद्दामून या कार्यक्रमात अशा करता बोलवलंय की एकट्या अशोक मोरेंना फेस करणं मला खरोखरच शक्य नव्हतं. याचं कारण एक पिता म्हणून त्यांच्या हृदयावर आत्ता काय गुजरत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु आज त्यांना धीर द्यायला आपण महेंद्र पितळे यांना बोलवलंय. महेंद्र पितळे, 11 जुलै 2006 या घटनेला आता 6 वर्ष झाली. बरोबर. नेमकं काय घडलं होतं आज तुम्हाला आठवतंय? ॲक्च्युली मी कामावरून निघालेलो, माझा टाईम पण नव्हता आणि मी लवकर निघालेलो आणि मला नेमकी तीच गाडी मिळालेली आणि जोगेश्वरी प्लॅटफॉर्मवरती गाडी सुटणार त्याच्यातच ब्लास्ट झालेला पूर्ण आणि त्या ब्लास्टमध्ये मला हात कट करावा लागला, बिलो एल्बो.
त्यावेळी माझ्या मनात तोच प्रश्न होता की माझं आता पुढे काय होणार, आणि मी पेशाने आर्टिस्ट आहे सुद्धा, त्यामुळे मला तर दोन्ही हात महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर जेव्हा मी बघितलं की हॉस्पिटलमध्ये असताना माझ्याकडे ऑटोबॉक कंपनीचे काही रिप्रेझेंटेटिव्ह आला आणि त्यांनी मला दाखवलं की हा एक ॲडव्हान्स आर्म आहे आणि तो ह्याच्यामुळे आपण बरंच काही करू शकतो. याच आर्ममुळे आज माझं जीवन परत सुरक्षित झालेलं आहे आणि सुरळीत चाललेलं आहे पूर्ण. आज या हाताने तुम्ही सर्व कामं करू शकता. हो, हो. मला असं पाहिलंय, मी असं पाहिलंय आमच्या काही मित्रांनी की तुम्ही बुलेट गाडी चालवू शकता. हो हो. बुलेट स्कूटर आणि बुलेट कारही ते चालवू शकतात. आता आपल्याकडे पहिला फोन आलेला आहे सुधाकर गोगावले अलिबाग. सुधाकरजी, मांडा आपलं मत. नमस्कार. बोला. सर्वप्रथम अशोक मोरे साहेबांच्या दुःखात आम्ही संपूर्ण महाराष्ट्र सहभागी आहोत. साहेब, ही लाईफलाईन मुंबईची म्हणजे या सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा सगळ्या राजकारण्यांना अंडी देणारी सोन्याची कोंबडीच वाटते. आणि 1997 साली माझा सख्खा मेवणा लोअर परेड स्टेशनला असाच पडून, म्हणजे ते तिथले पोलीस आणि तिथले टीसी फक्त कोण कसा अनधिकृत आम्हाला पैसे मिळत आहेत याच्यातच असतात. कोणी असं प्रवाशांकडे पडलेला लक्ष देत नाही साहेब. आणि आपल्याकडे सर्व घटना घडून गेल्यानंतर त्यांना जाग येते का? त्या अगोदर काय करत असतात साहेब? आज किरीट सोमय्या साहेबांना खरोखरच मानलं पाहिजे. आज गोरगरिबांचे कायवारी आहेत, ते स्वतः जाऊन तिथे मोजमाप घेत आहेत. मग या अधिकाऱ्यांना वेळ नाही का साहेब तिथे यायला? की यांना फक्त मुंबईतून फक्त पैसाच हवाय, फक्त बाकी काही नको आहे. आज मुंबईच्या लोकांमध्ये जनावरे काहीतरी टेम्पो मधून श्वास घेता येतं, पण रेल्वेमध्ये अजिबात श्वास घेता येत नाही. चाललंय का आपल्या मुंबईमध्ये? आणि अधिकारी का नाही येतात? आज मुंबई मनपा त्या मुलीसाठी मदत करते, रेल्वे प्रशासन का झोपलंय का? हे पैसे का आमच्या खिशातून मुंबईकरांच्या फक्त तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यायला आहेत का? खूप संताप आला या घटनेचा साहेब. सुधाकर गोगावले, मी तुमच्या भावना संपू शकतो. आज संपूर्ण महाराष्ट्रातून जे माणसं, जी लोक, जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतील त्यांच्या मनात याच भावना असतील. ब्रेकवर जाण्यापूर्वी आणखीन एक धक्कादायक माहितीचा खुलासा तुमच्यासाठी करतो. ते म्हणजे ज्या वेळेला मोनिकाला अपघात झाला त्यावेळेला ज्या 2 मुस्लिम मुलांनी तिला तिथून वरती काढलं, वाचवलं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.